नमस्कार. आज आपण आलो आहोत माचनूर येथील भव्य महादेव मंदिरामध्ये. माचनूरच्या भीमा नदीकाठ लगतच्या कडेकपारात हे प्राचीनकालीन भव्य हेमाडपंथी मंदिर आहे. श्रावणात येथे महिनाभर भाविकांची रेलचेल सुरू असते. तसेच महाशिवरात्रीलाही मोठ्या प्रमाणात येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. नदीच्या पात्रात जटाशंकर मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाताना डाव्या बाजूला मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करताच डाव्या बाजूला एक दीपमाळ व उजव्या बाजूस 3 दीपमाळ पाहावयास मिळतात. माचनूरच्या सिद्धेश्वर मंदिरात दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा इत्यादी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक येत असतात. प्राचीन काळापासून हे मंदिर प्रसिद्ध आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी नदीकाठी भव्य घाट बांधला होता. तसेच औरंगजेब बादशाहचेही बरेच महत्त्वाचे कामकाज माचनूर येथूनच चालायचे असे म्हटले जाते. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात बरेच साम्य आहे. दगडी प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. पुढे प्रशस्त पायऱ्या उतरून दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता येतं. या प्रवेशद्वाराच्या भिंतीत दोन्ही बाजूस विरगळी बसवलेल्या आहेत. मंदिर तटबंदीने वैशिष्ट्य असून तटबंदीमध्ये ओवऱ्या काढलेल्या आहेत. मंदिरात 3 फुटी नंदी आहे. शिवलिंगापर्यंत जाण्यासाठी 2 दारं आहेत. त्यातील पहिलं दार 5 फूट उंचीचे तर दुसरे दार 2.5 फूट उंचीचे आहे. या खिडकीवजा दरवाजातून बसूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या मागील बाजूस नदीवर दगडी प्रशस्त घाट बांधलेला आहे आणि त्या घाटाच्या पुढे भव्य असे नदीपात्रात जटाशंकराचे मंदिर आहे. तर ही होती प्राचीनकालीन हेमाडपंथी असलेल्या माचनूर येथील शंभो शंकराच्या मंदिराची कथा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास पुढे शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.